पतीचे अनैतिक संबंध, पत्नीचा जीव आणि सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा रक्तरंजित अंत। नमस्कार, मी कविता। छत्रपती संभाजीनगरातील ही घटना केवळ खून नाही तर नात्यांच्या विघटनाचं भयावह चित्र उभं करते। बजाजनगरमधील या फ्लॅटमध्ये सकाळी जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं होतं। प्रियकराच्या पत्नीला संपवण्यासाठी आरोपी महिला थेट घरात पोहोचते, विश्वास मिळवते आणि संधी साधून घराचं दार आतून बंद करते। यानंतर सुरू होतो वाद आणि काही क्षणातच वादाचं रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात होतं। सासूच्या डोळ्यासमोर सुनेवर सपासप वार आणि नुसता खून नाही तर संतापाचा अतिरेक दिसून येतो। या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे कथित अनैतिक संबंध। पती, पत्नी आणि प्रेयसी या त्रिकोणातून निर्माण झालेला तणाव अखेर जीवघेणा ठरला का? हा केवळ कौटुंबिक वाद होता की पूर्वनियोजित कट? हा तपासाचा मुख्य मुद्दा ठरू शकतो। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, पण प्रश्न अनेक आहेत। बंदूक कुठून आली? चाकू आणि हल्ल्याची तयारी आधीपासून होती का? आरोपी एकटीच होती का की यामागे आणखीन कुणाचा सहभाग आहे? प्रेम, संशय, विश्वासघात आणि सूड या चौघांच्या विळख्यात एक महिलेचा जीव गेला। संभाजीनगरातील ही घटना केवळ गुन्हा नाही तर तुटलेल्या नात्यांचा भयानक शेवट आहे। अनैतिक संबंधातून रक्तरंजित शेवट, प्रेम की सूड? तपासातून काय उलगडणार? या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।